शेतकरी मित्रांनो नमस्कार. फक्त शेतात आत जायला एवढा मोठा रस्ता ठेवला आहे. हा जो दिसतोय तो 2 सरीतलं अंतर 7 फूट आहे. 2 रोपातलं अंतर 1 फूट ठेवलं आहे. 22 जूनची लागवड आहे आणि ऊसाची कंडिशन बघा सध्या कशा पद्धतीनं तुम्हाला ही ऊसाची कंडिशन जाणवत्या. एकसारखे ऊस, एकसारखे कांड्या, ऊसाला जाडी एकसारखी आणि संख्या ऊसाला पाहिजे तेवढी. हे जर जमीन तुमची चांगली ताकदवान असेल तरच ह्या गोष्टी होऊ शकतात. ह्या जमिनीत काय हे शक्य आहे? ह्या जमिनीत लागण खोडवा केळीचा घालवून परत ऊसाचं पीक केलं आहे. सगळं पाण्याचं खताचं व्यवस्थापन ड्रीपवर आहे. पूर्णपणे नियोजन जे खतं आपण देतोय ते ड्रीपमधनं जातात. पाणी मोजून मापून दिलं जातं आहे आणि मेन म्हणजे जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन. रोपं आपण आपल्या गन्ना मास्टर रोपवाटिकेतनं दिलेत. अतिशय सुंदर. वरची जर पानं बघितली तर बघा आता केवढ्या अंतराचं पान पडायला लागलं. इथं तुम्हाला दिसत असेल एवढं जर अंतर पानातलं जर पडलं असेल तर कांडी केवढी मोठी पडेल बघा. हे इथं माझ्या बोटापाशी दिसते. जरा थोडी जवळनं दाखव. हे बघा एवढं जर अंतर पडलं असेल तर पान तुमचं एवढं दिसते, कांड तुमचं एवढं पडणार आहे. एवढं जर कांड पडलं तर ऊसाला 35 जरी कांड्या झाल्या तरी एकरी 100 टनाचा प्लॉट होणार आहे. आत्ता ह्या प्लॉटमध्ये जर बघितलं तर संख्या 33 हजार एवढीच आहे. आता पाला काढून घेतला आहे. कोंबऱ्या आता निघायला चालू होतील. अशा कोंबऱ्या जर निघल्या तर परत त्या जाणाऱ्या कोंबऱ्याच्या कारखान्याला आहेत त्या 22, 23, 25 कांड्या होतील. आता कोंबऱ्याचा विषय आधी हॉट आहे. बऱ्याच लोकांना वाटतंय 5 महिन्याच्या ऊसाला किंवा 6 महिन्याच्या ऊसाला कोंबऱ्या निघत नाहीत. तर या बाबांना दाखवला पाहिजे. बाबा दाखव इथं बघ, ही बघ, हे बघ, हे दाखव इथं निघल्या का कोंबरी. ऊसाचं वय 22 जून आहे. इथं कोंबऱ्या दिसतात बघा. इथं दिसते काय? हो ह्या बाजूला इथं आहे. ह्या बाजूला इथं कोंबडी दिसत्या बरोबर. तर त्यामुळं कोंबऱ्याचं गणित काय, ऊसाचं अंतर किती जास्त आहे, पानं किती एकामेकात अडकत नाहीत, चांगली राहतात, सूर्यप्रकाश किती जमिनीवर जातोय त्याच्यावर नियोजन ठरतंय. अक्षय टार्गेट किती आहे? टार्गेट 150 टन तर ठेवलंय. 150 टन टार्गेट ठेवलंय आणि ते 150 टन आपल्याला पास करायचंच आहे. हे भरणी वगैरे होऊन आता प्लॉट मस्त आहे. फक्त आता काय झालंय, थंडीमुळं थोडा प्लॉट मागं आलाय. कशामुळं? प्रत्येक ठिकाणी सगळीकडेच झालंय ते. तर त्याच्यावर आता आपण काम करू. थंडीतनं प्लॉट हा एस्केप नक्की करू. 150 टनाचं टार्गेट पूर्ण आपल्याला 100% ह्या प्लॉटचं करायचं आहे. का होणार आहे 150 टनाचं टार्गेट तुम्हाला दाखवतो. या हे जे ऊस दिसतात हे असे एकसारखे ऊस तुम्हाला एकसारख्या जाडीचे. ही काही जाडी हाय अशी राहत नाही. ही जाडी अजून वाढणार आहे ऊसाची. आणि ह्या जेटे ऊसांची जाडी हा एक ऊस आपल्याला जवळपास 3.5-4 किलोचा करायचा आहे. 4 किलोचा जर झाला एक ऊस किंवा 3.5 किलोचा झाला तर 150 टनाचं टार्गेट, 150 टनाचं टार्गेट आपण चांगल्या पद्धतीनं गाठू शकतोय. हे असं नियोजन आपल्याला करायचं आहे. हे नियोजन जर बघायचं असेल, हा पूर्ण गन्ना मास्टर तंत्रज्ञानावर आधारित प्लॉट आहे. विजयाण्णांचं चांगलं मार्गदर्शन असते. अक्षयचे वडील पण सोबत आहेत. त्यांनी पण आत्तापर्यंत अक्षयला चांगला सपोर्ट केला आहे. आता मी अक्षयला विचारलं काका काय बघतात का नाही शेतीतलं. त्यांनी मला सांगितलं आज थोडं चालू आहे, ते आजच आल्यात शेतात. हे का महत्त्वाचं आहे बघा. आता सगळी जबाबदारी त्यांनी अक्षयच्या खांद्यावर दिल्या आणि निवांत मार्गदर्शकाची भूमिका निभावणे. का? पोरांच्या अंगावर जबाबदारी दिली ना ती काळजीनं करतात. काका करते का नाही अक्षय काळजीनं? तर हे महत्त्वाचं आहे. काळजीनं शेती पोरं पण करतात, फक्त त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. जरूर अक्षयचा इथं प्लॉट बघायला अक्षयचा नंबर देतोय तुम्हाला. जरूर हा प्लॉट बघायला. अतिशय सुंदर हा प्लॉट इथं बसलाय.